चंदगड येथे मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांबाबत तहसीलदारांना निवेदन, स्मशानभूमी 15% निधी आणि रोजगार योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा ब्लॅक पॅन्थर पक्षाचा इशारा. चंदगड तालुक्यातील मागासवर्गीय समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष द्यावं, अन्यथा व्यापक आंदोलन छेडलं जाईल असा इशारा ब्लॅक पॅन्थर पक्षाने दिला आहे. या संदर्भातील निवेदन तहसीलदार राजेश चव्हाण यांना सादर करण्यात आलंय. ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात चंदगड तालुका भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असून स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांनंतरही शासनाच्या मूलभूत सुविधा अनेक गावांपर्यंत पोहोचलेल्या नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषतः मागासवर्गीय समाजाला विकास योजनांचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याने सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण कायम असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये मागासवर्गीय समाजासाठी स्वतंत्र आणि सुलभ स्मशानभूमी उपलब्ध नसल्याची बाब निवेदनात मांडण्यात आली आहे. खालसा गुडवळे, कोकरे, मुगळी, हलकर्णी, नागवे, पारगड आणि तुडिये येथील स्मशानभूमी डोंगर दऱ्यांमध्ये दूर अंतरांवर असल्याने अंत्यविधीच्या वेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं पक्षानं म्हटलं आहे. तर तेवुरवाडी, जंगमहट्टी, ढोलगरवाडी आणि देवरवाडी येथील समाज घटक अद्यापही स्वतंत्र स्मशानभूमीच्या प्रतीक्षेत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी राखीव असलेल्या 15% निधीच्या वापराबाबतही निवेदनातून प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. अनेक गावांमध्ये या निधीचं वाटप आणि खर्च पारदर्शकपणे होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पाणंद रस्ते, शेती विकास आणि इतर मूलभूत सुविधांच्या कामांमध्येही मागासवर्गीय समाजावर अन्याय होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारासाठी शासनाच्या पीएमईजीपी, सीएमईजीपी आणि महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या योजनांमधून आर्थिक मदत उपलब्ध असतानाही मंजूर प्रकल्पांना बँकांकडून कर्ज वितरण होत नसल्याची तक्रारही पक्षाने केली आहे. या सर्व प्रश्नांबाबत यापूर्वी अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला असूनही अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मागासवर्गीय समाजाच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अन्यथा ब्लॅक पॅन्थर पक्ष आणि समाज बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारलं जाईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, तालुका अध्यक्ष प्राध्यापक दीपक कांबळे, तालुका निरीक्षक विष्णू कांबळे, तालुका सचिव सुधाकर कांबळे, युवा उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, वैजनाथ कांबळे, अनिल कांबळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.